नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका अशा घटनेची कथा सांगणार आहे, ज्यामध्ये विश्वास, लोभ, फसवणूक आणि एका चुकीच्या निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. ही कथा काल्पनिक स्वरूपात सादर करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती, गाव किंवा घटनेचे संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्मालपूर परिसरातील एका छोट्याशा गावात समीर शिंदे नावाचा एक तरुण आपल्या पत्नी राधिकासोबत राहत होता. समीर अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि साध्या स्वभावाचा होता. गावातील प्रत्येक जण त्याच्या कामाची आणि स्वभावाची प्रशंसा करत असे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे तो रोज सकाळी लवकर उठून गावातील शेतांमध्ये मजुरी करण्यासाठी जात असे. त्याच्या कष्टावरच त्याचा संसार चालत होता. त्याची एकच इच्छा होती, भरपूर मेहनत करून स्वतःचं छोटंसं घर बांधायचं आणि पत्नीला सुखात ठेवायचं. समीर ज्या द्राक्षाच्या बागात काम करत होता, त्या बागेचा मालक विनायक पाटील हा परिसरातील मोठा बागायतदार होता. त्याच्याकडे पैसा, जमीन आणि प्रतिष्ठा सर्व काही होतं. मात्र स्वभावाने तो खूप स्वार्थी होता. मजुरांकडून काम करून घ्यायचा, पण पैसे द्यायला टाळाटाळ करायची. ही त्याची सवय झाली होती. अनेक मजूर त्याच्या वागण्यामुळे काम सोडून निघून गेले होते. समीरलाही अनेक वेळा त्याची मजुरी वेळेवर मिळाली नव्हती, पण गरजेमुळे तो गप्प राहून काम करत होता. एके दिवशी दिवसभर उन्हात राबल्यानंतर समीर संध्याकाळी घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि मनातील नाराजगी स्पष्ट दिसत होती. घरात प्रवेश करताच त्याने पाण्याचा ग्लास घेतला आणि पत्नी राधिकाकडे पाहत म्हणाला, आता माझ्याकडून हे सहन होत नाही. रोज काम करायचं, पण पैसे मागितले की उद्या, परवा असं सांगून टाळाटाळ करतात. किती दिवस असंच चालणार? राधिकाने शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं आणि काही क्षण विचार करून ती म्हणाली, मग तिथेच काम करण्याचा हट्ट कशाला? आपल्याला गावापासून काही अंतरावर नवीन कंपनी सुरू झाली आहे. तिथे काम मिळालं तर नियमित पगारही मिळेल आणि भविष्यालाही फायदा होईल. पत्नीचा सल्ला समीरला योग्य वाटला. तो हसत म्हणाला, तू बरोबर बोलतीयस. उद्या जाऊन चौकशी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर कामाच्या शोधात कंपनीकडे निघून गेला. त्याचवेळी विनायक आपल्या बागेत समीरची वाट पाहत होता. त्या दिवशी बागेत कामाचा मोठा ताण होता, पण समीर आलाच नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर विनायक स्वतःच समीरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतो. तो घरासमोर येऊन दरवाजा ठोठावतो. काही क्षणांनी दरवाजा उघडतो आणि समोर राधिका उभी असते. ती त्याला नम्रपणे घरात बसायला सांगते. विनायक घरात बसताच आजूबाजूला नजर टाकतो आणि विचारतो, समीर आज कामावर का नाही आला? राधिका शांतपणे उत्तर देते, तो दुसरीकडे काम शोधायला गेला आहे, कारण त्याला त्याच्या मेहनतीचे पैसे वेळेवर मिळत नव्हते. हे ऐकताच विनायक काही क्षण विचारात पडतो. त्यानंतर तो खिशातून पैशांचा बंडल काढतो आणि समीरची थकीत मजुरी राधिकाच्या हातात ठेवतो. पैसे देताना तो म्हणतो, समीरला सांग, त्याला पुन्हा कामावर यायचं असेल तर माझ्याकडे येऊ शकतो आणि तुलाही काम करायचं असेल तर माझ्या बगेत मजुरांची गरज आहे. मेहनत केलीस तर योग्य मोबदलाही मिळेल. राधिका काही क्षण विचार करते आणि म्हणते, ठीक आहे, 2-3 दिवसांनी मी येते. विनायक समाधानाने तिथून निघून जातो. संध्याकाळी समीर घरी परततो. आज त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. घरात येताच तो उत्साहाने म्हणतो, राधिका, मला कंपनीमध्ये नोकरी मिळाली. महिन्याला पगार 17,000 रुपये पगार मिळणार आहे. हे ऐकताच राधिकाच्या चेहऱ्यावरही आनंद झळकतो. ती म्हणते, ही तर खूप चांगली बातमी आहे. तुम्ही कंपनीमध्ये काम करा, मी बागेत कामाला जाईल. आपण दोघेही मेहनत केली तर काही वर्षातच स्वतःचं घर बांधायचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. समीरलाही तिचं म्हणणं योग्य वाटतं. त्याला वाटतं, आता त्याच्या आयुष्यातील संघर्ष संपेल आणि सुखाचे दिवस सुरू होतील. पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. समीरला अजिबात कल्पनाही नव्हती की त्याने घेतलेला हा निर्णय पुढे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ ठरणार होता. दुसऱ्या दिवसापासून समीर रोज सकाळी 8 वाजण्यापूर्वी कंपनीत कामासाठी जाऊ लागला. नियमितपणे नोकरी मिळाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. दुसरीकडे राधिका देखील काही दिवसांनी विनायकच्या द्राक्ष बागात काम करण्यासाठी जाऊ लागली.
सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य होतं. बागेतील इतर मजुरांसोबत ती दिवसभर काम करत असे आणि संध्याकाळी घरी परत असे. विनायकही तिच्याशी इतर मजुरांप्रमाणेच वागत असल्याचं भासवत होता. पण कालांतराने त्याचं लक्ष वारंवार राधिकाकडे जाऊ लागलं. तिचा शांत स्वभाव, बोलण्याची पद्धत आणि घरची गरिबी या सगळ्या गोष्टी त्याने हळूहळू ओळखल्या. त्याला वाटू लागलं की योग्य संधी मिळाली तर तो तिचा विश्वास जिंकू शकतो. अशाच प्रकारे जवळपास 2 महिने निघून गेले. या काळात समीर आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त होता. कंपनीत जास्त वेळ काम केल्यास त्याला जास्त पैसे मिळत असल्यामुळे तो अनेकदा अतिरिक्त ड्युटीही करू लागला. त्याच्या मनात एकच ध्येय होतं, शक्य तितके पैसे साठवून लवकरात लवकर स्वतःचं घर उभारायचं. राधिकालाही हे स्वप्न आवडलं होतं, त्यामुळे तीही बागेत मन लावून काम करत असल्याचं दाखवत होती. मात्र या काळात विनायक तिच्याशी जाणीवपूर्वक अधिक आपुलकीने बोलू लागला. कधी पाण्याची बाटली देणं, कधी इतरांपेक्षा कमी काम देणं, तर कधी तिच्या कामाचं कौतुकही करणं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून तो तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी दुपारच्या वेळी बहुतेक मजूर जेवणासाठी झाडाखाली बसले होते. राधिका थोड्या अंतरावर एकटी बसून डबा खात होती. तेव्हा विनायक तिच्या जवळ आला आणि क्षणभर तो शांत उभा राहिला आणि मग म्हणाला, राधिका, एक गोष्ट विचारू का? राग मानू नकोस. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, विचारा. विनायक शांत आवाजात म्हणाला, तुम्ही दोघे इतकी मेहनत करता तरी ही परिस्थिती फारशी बदलत नाही. आयुष्यभर असंच कष्ट करत राहणार आहात का? राधिका काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. विनायक पुढे म्हणाला, कधी कधी नशीब बदलण्यासाठी योग्य माणसाची साथ मिळणंही महत्त्वाचं असतं. मी मदत केली तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. हे ऐकून राधिका थोडी गोंधळली. ती म्हणाली, तुम्ही नेमकं काय म्हणत आहात? विनायक लगेच विषय बदलला आणि म्हणाला, सध्या काही नाही, वेळ आली की तुला समजेलच. असं म्हणत तो तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर विनायकचं वागणं आणखी बदललं. तो वेळोवेळी राधिकाला जास्त मजुरी देऊ लागला. कधी एखादी छोटी भेटवस्तू तर कधी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला राधिकाने नकार दिला, पण नंतर घरच्या आर्थिक अडचणींचा विचार करून ती काही गोष्टी स्वीकारू लागली. हळूहळू दोघांमध्ये जास्त संवाद होऊ लागला. बागेतील इतर मजुरांनाही त्यांच्यातील वाढती जवळीक जाणवू लागली, पण कोणीही उघडपणे काही बोलत नव्हतं. दरम्यान समीर आपल्या नोकरीत अधिकाधिक वेळ घालवत होता. अतिरिक्त ड्युटीमुळे तो अनेकदा रात्री उशिरा घरी येत असे. पत्नीवर त्याचा पूर्ण विश्वास होता, त्यामुळे घरात काय सुरू आहे याची त्याला शंका येण्याचं कारणच नव्हतं. पण प्रत्येक गोष्ट शांतपणे पाहणाऱ्या नियतीने पुढे वेगळंच चित्र तयार केलं होतं. विनायकचा हेतू आता केवळ मदत करण्यापुरता राहिला नव्हता आणि राधिकाच्या मनातही पैशांबद्दलचं आकर्षण हळूहळू वाढू लागलं होतं. या बदलांची चाहूल मात्र अजूनही समीरला लागलेली नव्हती. काळ पुढे सरकत होता. समीर आपल्या नोकरीत दिवसेंदिवस अधिक रमू लागला होता. कंपनी त्याच्या प्रामाणिक कामामुळे अधिकाऱ्यांचाही त्याच्यावर विश्वास बसू लागला. जादा ड्युटी मिळाली की तो न चुकता करत असे. त्याच्या मनात एकच विचार होता, शक्य तितके पैसे साठवायचे आणि लवकरात लवकर स्वतःच्या कुटुंबासाठी एक छोटंसं घर उभारायचं. दुसरीकडे राधिका रोजप्रमाणे द्राक्ष बागात कामाला जात होती. सुरुवातीला ती फक्त मजूर म्हणून काम करत होती, पण आता विनायक तिच्याकडे इतरांपेक्षा वेगळ्या नजरेने पाहू लागला होता. तो प्रत्येक संधी साधून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. कधी तिच्या घरच्या परिस्थितीची चौकशी करायचा, तर कधी तिच्या भविष्यासंबंधी विचारायचा. राधिकालाही त्याच्या बोलण्यातला बदल जाणवत होता, पण ती त्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हती. एके दिवशी दुपारच्या वेळी बागेतील बहुतेक मजूर दुसऱ्या बाजूला काम करत होते. त्यावेळी विनायकने राधिकाला एका झाडाजवळ बोलावलं. तो शांतपणे म्हणाला, राधिका, मी तुला इतके दिवस एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मला तुझ्यावर विश्वास आहे. तुझ्या कुटुंबाची परिस्थिती सुधारावी असं मला मनापासून वाटतं. तुला कधीही आर्थिक अडचणी आली तर निसंकोचपणे माझ्याकडे ये. मी शक्य ती मदत करेल. राधिकाने त्याच्याकडे पाहिलं
आणि फक्त एवढंच म्हणाली, धन्यवाद, गरज पडली तर मी नक्कीच सांगेन. त्या दिवसानंतर विनायक तिची अधिक काळजी घेत असल्याचा भास निर्माण करू लागला. काम संपल्यावर कधी तो तिला घरी सोडवायची तयारी दाखवत असे, तर कधी जादा मजुरी देण्याचा प्रयत्नही करत असे. सुरुवातीला राधिकाने अनेकदा नकार दिला, पण घरातील वाढते खर्च, समीरचं सतत कामात असणं, व्यस्त असणं आणि पैशांची गरज असल्यामुळे ती हळूहळू त्याच्या मदतीला स्वीकार करू लागली. याच काळात दोघांमध्ये जास्त संवाद होऊ लागला. गावात काही लोकांनी त्यांच्या वाढती ओळखीची चर्चासुद्धा सुरू केली. मात्र ठोस पुरावे नसल्यामुळे कुणीही उघडपणे काही बोलत नव्हतं. दरम्यान समीरच्या कंपनीत कामाचा ताण वाढला होता. व्यवस्थापकाने त्याला काही दिवस सलग रात्रीची ड्युटी करण्यास सांगितली. जादा पगार मिळत असल्यामुळे समीरने लगेच होकार दिला. संध्याकाळी तो घरी आला आणि राधिकाला म्हणाला, पुढचे काही दिवस मला रात्रीची ड्युटी करावी लागेल. कदाचित मी उशिरा येईल किंवा काही दिवस कंपनीतच थांबावं लागेल, पण त्याचा फायदा आपल्या भविष्यासाठीच होईल. राधिकाने त्याला प्रोत्साहन दिलं आणि म्हणाली, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी घर सांभाळते. समीर निर्धारपणे कामावर जाऊ लागला. त्याच्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता. मात्र त्याला माहीतच नव्हतं की त्याच्या अनुपस्थितीत काही निर्णय असे घेतले जात होते, ज्यामुळे त्याच्या संसाराचा पाया हळूहळू हादरू लागला होता. विनायकला आता खात्री वाटू लागली होती की राधिकाचा विश्वास त्याने जिंकला आहे आणि राधिका ही पैशामुळे निर्माण झालेल्या मोहातून बाहेर पडू शकत नव्हती. त्या दोघांमधील वाढती जवळीक आता एका अशा टप्प्यावर पोहोचली होती जिथून परत फिरणं खूप कठीण होणार होतं. पण या सगळ्यांची कल्पना अजूनही समीरला नव्हती. तो आपल्या कष्टात इतका गुंतला होता की त्याच्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ शांतपणे आकार घेऊ लागलं होतं. त्याची आधी चाहूलही लागली नव्हती. दिवस जसजसे पुढे सरकत होते तसतसं समीर आणि राधिकाच्या आयुष्यातील अंतर वाढत चाललं होतं. समीर सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि अनेकदा रात्री उशिरा घरी परतायचा. काही वेळा कंपनीच्या अतिरिक्त कामामुळे त्याला रात्रभर कंपनीतच थांबावं लागत असे. त्याच्या मनात फक्त एकच ध्यास होता, भरपूर मेहनत करून आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य द्यायचं. पण दुसरीकडे राधिकाचं आयुष्य वेगळ्याच दिशेने वळू लागलं होतं. विनायक तिच्याशी दिवसेंदिवस अधिक आपुलकीने बोलू लागला होता. तिच्या प्रत्येक अडचणीत मदत करण्याचा तो प्रयत्न करत असे. कधी किराणा घेण्यासाठी पैसे देई, तर कधी एखाद्या कारणाने अतिरिक्त मजुरी देत असे. राधिकालाही या मदतीची सवय होऊ लागली होती. तिला वाटू लागलं की काही न बोलण्यातही तिच्या गरजा पूर्ण करणारी व्यक्ती तिला मिळाली आहे. याच दरम्यान समीरचा जुना मित्र निलेश पुन्हा त्यांच्या संपर्कात आला. दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. काही वर्षांपूर्वी निलेश कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता. आता तो पुन्हा गावात येऊ लागला होता. एके दिवशी तो थेट समीरच्या कंपनीत पोहोचला. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. निलेशने आपल्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी भेटण्याचा आग्रह धरला. मात्र समीरने हसत उत्तर दिलं, आता माझ्याकडे वेळच नसतो. घरासाठी पैसे साठवायचे आहेत, त्यामुळे कामाला जास्त महत्त्व द्यावं लागतंय. निलेशने त्याला समजावलं, फक्त थोडा वेळ ये, जुन्या मित्रांसोबत बसू, बाकी काही नाही. समीरने शेवटी होकार दिला. त्या दिवशी संध्याकाळी दोघे भेटले. थोड्या गप्पा झाल्यानंतर समीर पुन्हा आपल्या कामावर निघून गेला. कंपनीत त्या रात्रीही त्याची अतिरिक्त ड्युटी होती. रात्री घरी फोन करून त्याने राधिकाला सांगितलं, आज मी पुन्हा कंपनीतच थांबणार आहे, काळजी करू नकोस. राधिकानेही नेहमीप्रमाणे त्याला काळजी घेण्यास सांगितली. रात्र गडद होत गेली. घरात एकटी बसलेल्या राधिकाच्या मनात अनेक विचार सुरू झाले. समीर वारंवार घराबाहेर राहत असल्यामुळे ती आता एकटेपणाची सवय करून घेत होती. त्याचवेळी तिच्या मोबाईलवर विनायकचा फोन आला. त्याने तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि दुसऱ्या दिवशी बागेत काही महत्त्वाचं काम असल्याचं सांगितलं. काही मिनिटांच्या संभाषणानंतर फोन बंद झाला. हे संभाषण साधं असलं तरी त्याच्यातील वाढता संवाद आता रोजचाच झाला होता. याच काळात गावातील काही लोकांच्या नजरेतही या गोष्टी येऊ लागल्या. समोरच्या घरात राहणारी सविता ताई अनेकदा पाहत होती
की विनायक काम संपल्यानंतरही राधिकाशी बराच वेळ बोलत उभा असतो. काही वेळा राधिका इतर मजुरांपेक्षा उशिरा घरी येत असे. सुरुवातीला सविताने याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण दिवसेंदिवस वाढणाऱ्या या गोष्टी तिच्या मनात शंका निर्माण करू लागल्या. तरीही ठोस माहिती नसल्यामुळे तिने कुणाशीही काहीही चर्चा केली नाही. दुसरीकडे समीरला या सगळ्याची अजिबात कल्पना नव्हती. तो आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत होता. त्याला वाटत होतं, काही महिन्यात पुरेसे पैसे जमले की तो नवीन घराचं काम सुरू करेल. पण त्याच वेळी नियती त्याच्याशी वेगळंच खेळ रचत होती. एका बाजूला विश्वास होता, तर दुसऱ्या बाजूला गुपित वाढत होतं. आणि ही गुपित फार काळ लपून राहणार नव्हतं. लवकरच अशी एक घटना घडणार होती, जी या तिघांच्याही आयुष्याला कायमची कलाटणी देणार होती. रात्र जसजशी गडद होत गेली तसतसं समीरच्या आयुष्यातील सत्य त्याच्यापासून फार काळ लपून राहणार नव्हतं. त्या रात्री तो नेहमीप्रमाणे कंपनीत काम करत असताना अचानक त्याच्या मोबाईलवर सविताचा फोन आला. तिचा आवाज घाबरलेला होता. ती म्हणाली, समीर, मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून धक्का बसेल, पण आता गप्प बसणं मला योग्य वाटत नाही. तुझ्या घरामागे अनेक दिवसांपासून काही गोष्टी घडत आहेत. तू इथे नसताना काही लोक वारंवार तुझ्या घरी येतात आणि आजही तुझी पत्नी कोणासोबत घराबाहेर गेली आहे. हे शब्द ऐकता समीरच्या पायाखालील जमीन सरकली. त्याला सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. ज्याच्यावर त्याने आयुष्यभर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिच्याबद्दल असं काही ऐकावं लागतंय याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. मनात शेकडो प्रश्न आणि डोळ्यांसमोर असंख्य आठवणी येऊन तो तातडीने गावाकडे निघाला. गावात पोहोचल्यावर त्याने सर्वप्रथम समीरला भेटून घडलेल्या गोष्टी विचारल्या. तिने शांतपणे गेल्या काही दिवसात तिने पाहिलेल्या घटना सांगितल्या. त्यानंतर समीर त्या दिशेने गेला. तिथे त्याला संशय होता. तिथे त्याने जे काही पाहिलं त्यामुळे त्याचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला. अनेक महिन्यांचा विश्वास, त्याग आणि कष्ट एका क्षणात कोसळल्यासारखं त्याला वाटलं. रागाच्या भरात आणि विवेक गमावून त्याच्याकडून एक अतिशय गंभीर आणि अपर्वतीय कृत्य घडली. काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू झाला. तपासादरम्यान समीरने घडलेली घटना लपवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने स्पष्टपणे सांगितलं की त्याने रागाच्या भरात कायदा स्वतःच्या हातात घेतला आहे. मात्र तपास अधिकाऱ्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं की कोणतीही वैयक्तिक फसवणूक किंवा विश्वासघात असला तरी न्याय देण्याचा अधिकार फक्त न्यायालयालाच आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. त्यानंतर समीर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुरावे गोळा करण्यात आले आणि प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं. न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. या एका घटनेमुळे 3 कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ज्यांनी पैशाच्या आणि चुकीच्या निर्णयाच्या मागे धाव घेतली, ज्याने शेवटी सर्व काही गमावलं आणि ज्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करण्याचे स्वप्न पाहिले, त्यालाही एका क्षणाच्या रागाने आयुष्यभराची किंमत मोजावी लागली. मित्रांनो, कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर उभा असतो. तो पाया ढासळला की नाती, कुटुंब आणि आयुष्य तिन्ही उद्ध्वस्त होतात. पण कोणतीही परिस्थिती असतो, कायदा स्वतःच्या हातात घेणं हा कधीच योग्य मार्ग नसतो. संवाद, संयम आणि कायदेशीर मार्ग हाच प्रत्येक सेवर योग्य उपाय आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत योग्य निर्णय कोणता असायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच वास्तववादी आणि थरारक क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.